स्वामी महाराजांना वंदन करून सर्व भाविकांना माझा साष्टांग नमस्कार। आज या चारकोप मठामध्ये दासबोध पारायणाची समाप्ती आहे आणि त्या निमित्ताने आपण या सत्संगामध्ये सम्मिलित झालेलो आहोत। गेल्या 10 तारखेपासून तर आज 21 तारीख त्याचं दासबोध पारायण या मठामध्ये चाललं होतं आणि अनेकांनी त्याचा आनंद घेतलेला आहे। आज समाप्ती आहे, दासबोध पारायणाची समाप्ती आहे। हा दासबोध ग्रंथ समर्थांनी जो सांगितलेला आहे आणि कल्याण स्वामींनी लिहिलेला आहे शिवतर गळामध्ये। शिवतर गळ म्हणून एक महाडच्या वरती आहे, तिथे हा ग्रंथ समर्थांनी सांगितला आणि कल्याण स्वामींनी लिहिला। त्या दासबोधामध्ये 20 दशक आणि 200 समास आहेत आणि आपण जर प्रत्येक समाज, प्रत्येक दशक आणि समाज बारकाईने जर याचा वाचला आणि अभ्यास केला, चिंतन मनन केलं तर निश्चितपणे आपलं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही, असा ह्या ग्रंथाचा अनुभव आहे। अनेक लोकांचा अनुभव आहे। या ग्रंथामध्ये शेवटचा जो समाज आहे विमल ब्रह्म असं सांगितलं। ब्रह्म आणि विमल, विमल ब्रह्म असं सांगितलं। विमल म्हणजे काय? शुद्ध, निर्मळ, म्हणजे कोणत्याही प्रकारचा मळ नाही तो विमल, असं ब्रह्म सांगितलेलं आहे या समासामध्ये, शेवटच्या समासामध्ये ब्रह्म। आणि हे ब्रह्म जो आहे त्या ब्रह्मासाठी माणूस जिकडे तिकडे फिरत आहे। आणि या ब्रह्माला बरीच नाव आहेत बरं का। ज्ञानेश्वर महाराजांनी चैतन्य म्हणलेलं आहे, चैतन्य शक्ती। काही ब्रह्माला परमेश्वर म्हणतात, परमेश्वर, काय गॉड म्हणतात, काय अल्लाह म्हणतात, अशी निरनिराळी नावं मानवाने दिलेली आहेत या ब्रह्माला। या ब्रह्म जो आहे तो आपल्याला जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर काय करावं लागतं? हे बघा, अर्जुना बी नसे असा कौन ठाव असे, तरी प्राणियांचे दैव कैसे जे न देखती माते। भगवंत अर्जुनाला सांगतायत, कसं आहे सांगतायत की जळी स्थळी काष्टी पाशाने भरलेला आहे हा ब्रह्म, पण हा जो माणूस आहे किंवा हा जो प्राणी मात्र आहे ह्याला ओळखताच येत नाही। कशामुळे ओळखता येत नाही? की तो मायामध्ये अडकलेला आहे, म्हणून त्याला ओळखता येत नाही। बघा, मायाजाळमध्ये आपण ही मानवजात अडकलेली आहे, म्हणून तो जवळ असून आपल्याला दिसत नाही का? तर काय करावं लागेल त्याच्यासाठी? हे बघा, कैरी आहे, कैरी। आपण अभंग म्हणतो बघा तुकाराम महाराजांना, आपुलिया जीवे शिवाशी पहावे, आत्मसुख घ्यावे वेळोवेळी, असं आपण म्हणतो ना। पण ह्याचा नेमका अर्थ कळत नाही आपल्याला बरं का। काय बघा, कैरी आहे, कैरी। कैरी कशी आहे की तिचा जो रंग आहे तो हिरवा आहे, आतमध्ये आंबट आहे कैरीचा। सगळ्यांना अनुभव आहे कैरीचे। पण या कैरीची प्रक्रिया होऊन जर आंबा झाला, तो आंब्याचा रंग पिवळा आहे आणि आतमध्ये गोड आहे। पण काय झालं, कैरीचं आंब्यात रूपांतर झालं, परिवर्तन झालं, परिवर्तन झालं म्हणजे नैसर्गिक परिवर्तन झालं। बघा देवाची काय लीला आहे, आंब्यामध्ये गोड आहे, आंबा गोड लागतो माणसाला नाही का। पहिला आंबट होता कैरी, आता गोड। प्रक्रिया झाली, ही प्रक्रिया झाली काय? बघा भगवंताची काय लीला आहे। समुद्राचं पाणी खारट आहे, वरती जातं, वरती काही कारखाना आहे का?
पण ती परमेश्वराची लीला बघा काय आहे की पाणी गोड, आता पावसा आहे बघा, गोड पाणी असतं. पृथ्वीमध्ये एक दाणा टाकला 1000 दाणे उगवतात. म्हणजे आपल्याला अन्नाची गरज आहे ना, आपलं शरीर आहे ना, शरीराला भूक लागते म्हणजे अन्नाची गरज आहे. बघा परमेश्वराने इथे सांगितलेलं आहे बघा, देह तो पाचा भूताचा करता आत्मा तेतीचा. आणि कवित्व प्रकार मनुष्याचा कशावर, आपणच म्हणतो मी केलं मी केलं, तुम्ही काही करत नाही, सगळं त्याचं आहे. बघा पाऊस पडलं, गोड असतो पाऊस. तुम्हाला अन्नाची सोय करून दिलेली आहे, तुम्हाला जन्म झाल्यावर हवा लागते ती करून दिलेली आहे परमेश्वराने. तुम्हाला सूर्यप्रकाश लागतो, ती जीवनसत्व, तोही परमेश्वराने सगळं करून दिलेलं आहे. म्हणजे आपुल्या जीवाशी शिवाशी पाहावे असं जर तुम्हाला करायचं असेल तर ती नैसर्गिक प्रक्रिया आहे बघा. कैरीचं आंब्यात रूपांतर होतं, तसं जीवाचं जर शिवात रूपांतर करायचं असेल तर काय करायला पाहिजे सांगा मला, काय करायला पाहिजे? साधना करायला पाहिजे ना. मग साधना कशी करायची हा एक मोठा प्रश्न आहे. महाराजांनी तर आपलं सांगितलेलं आहे, गुंतला साधनी देव नाही त्रिभुवनी. आता आपल्याला महाराजांनी सांगितलेलं आहे देवासाठी साधना नाही म्हणतात. म्हणजे नेमकं साधना म्हणजे काय करायला पाहिजे? संसार सोडायला पाहिजे, संन्यासी व्हायला पाहिजे, हिमालयामध्ये जायला पाहिजे, की आणखी काय करायला पाहिजे देवासाठी? काय करायला नको. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी आनंद आळवावा. बघा काय छान सांगितलं. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे एक तो घरा नारायण. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी आनंद आळवावा. रामकृष्णारी विठ्ठल केसवा, मंत्र हा जपावा वेळोवेळा. या विना आणिक असता पै साधन, वातसे आण विठोबा. तुका म्हणे सोपे आहे सर्व, छान तो दरी घेतो येते. बघा काय सुंदर सांगितले तुकाराम महाराजांनी की नाम संकीर्तन साधन पै सोपे. हे नाम संकीर्तन सांगितलेलं आहे, साधन पै सोपे. तुम्ही काय करायची गरज नाही, तुम्ही आहे त्या ठिकाणी तो आहे. तो जवळ असून आपल्याला समजत नाही, दिसत नाही, तो तूच आहेस असं आपल्याला महाराजांनी सांगितलेलं आहे. ठाईच बैसोनी करा एकच चित्त, आवडी आनंद आळवा. जो तुमचा आवडीचा आहे त्याची प्रार्थना करा. रामकृष्ण हरी विठ्ठल केसवा, मंत्र हा जपावा वेळोवेळा. या बिन आणि काय असेल तर विठ्ठलाची शपथ घेऊन सांगतो, विठ्ठलाची शपथ घेऊन सांगतो की ह्या वेळेला दुसरा उपाय नाही, दुसरं साधनच नाही. तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी, छान तो दणी घेतो येते. तो शहाणा असेल ना तो त्याचा फायदा करून घे. काय शहाणपण म्हणजे काय हो? नक्की आपलं हित कशात आहे ते ओळखणं म्हणजे शहाणपण. बघा एक छान सुंदरशी गोष्ट सांगतो, शहाणपण कशात असते सांगतो. एक गोष्ट आहे, वेळ अजून तिकडे गाई असते, तिकडे गाई नाही. तर एक राजा होता, त्याने पोपट पाळला होता. पोपटावरती फार प्रेम होतं त्याचं, आणि त्याने 11 लोकांची कमिटी नेमली. आता राजा असतो त्याला काय कमी आहे, 11 लोकांची कमिटी नेमली त्या पोपटाची देखभाल करण्याकरता. पोपटाची देखभाल करण्याकरता म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे, त्याला जेवायला देणार आहे, त्याला आंघोळ घालणार आहे, त्याला काय डॉक्टर की असं काय असेल ते 11 लोकांची कमिटी नेमली. आणि म्हणाले या पोपटाला काय त्रास होता कामा नाही, जर हा पोपट मेला असं जर कोण मला सांगायला आला तर त्याची गर्दनकरण केली जाईल असं राजाने सांगितलं. गर्दनकरण म्हणजे ते शिराने धडा वेगळं वेगळं केलं जाईल, म्हणजे मृत्यूदंड दिला जाईल असं राजाने सांगितलं त्या 11 लोकांना. आता बरेच दिवस गेले, मग काय झालं, व्हायचं ते झालं. आले देवाजीच्या मना, ते कोणाचे तारे, हरिश्चंद्र तारा राणी, वाय डोंगा घरी पाणी. भगवंताचा साय का कृष्णाचा साय, राज्यावरून करे दुरी. तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पावे. काय
तुकाराम महाराजांनी मला सांग, अरे हे बघा, एकच जन्म आहे तिथे मृत्यू आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐके जे कवनाची या श्रवणी, कैसी सुख निद्रा अंतरोणी इंगळांच्या. हे मृत्यू लोक आहे, आपल्याला बोलवणं येणारच, हे फक्त लक्षात ठेवा. तर आता 11 लोकांचा झाला वाद, तो पोपट मेला. कोण जायला सांगणार राजाला? नाही का, तो म्हणतो तू जा, तो म्हणतो तू जा. जाईल का कोण? 11 लोकांपैकी कोण जाईल का? मग त्यांच्यात झाली मारामारी. कोण जायला तयार नाही. राजाला जायला सांगा, राजाकडे गेलं की आलंच संकट, आलंच गर्दन वेगळंच होणार. तिथून एक साधू जात होता. त्याने पाहिलं या लोकांची भानगड चालू आहे. त्याने विचारलं, काय बाबा रे, काय झालं? त्यांनी सगळी सविस्तर हकीकत सांगितली. साधू म्हणाला, मी जातो सांगायला. तेवढंच काय, ते 11 लोक म्हणाले, साधूचं बहुतेक डोकं फिरलं असावं, त्याला काहीतरी जायचं आहे लवकर, म्हणून हा म्हणतो मी जातो सांगतो. तो राजाकडे गेला आणि राजाला म्हणाला की तुम्ही पोपट पाळलाय, तुमच्यावरती म्हणजे पोपटावरती तुमचं फार प्रेम आहे. हो म्हणाला, आहे माझं. त्यासाठी तुम्ही 11 लोकांची कमिटी नेमलेली आहे. त्या पोपटाचं काय झालं माहितीये काय, तो हातपाय हलवत नाही, तो काय खात पित नाही, तो असा निश्चित पडलेला आहे, काहीच हालचाल करत नाहीये. अरे मग असं म्हण की मेला म्हणून म्हण ना, तुम्ही कशाला म्हणू, तुम्ही म्हणा. याला शहाणपण म्हणतात, याला शहाणपण म्हणतात. शहाणपण पाहिजे तरच आपण त्याची प्राप्ती करू शकतो. बरोबर आहे. हे गबाळाचं काम नाही. काय नाम, आपल्याला काय सांगितलंय, नाम संकीर्तन म्हणजे नेमकं काय? स्मरण. आपल्याला जे आपल्या सद्गुरूंनी जे बोध केलेला आहे, दुसरं तिसरं काय नाही, तर तो बोध त्याचं स्मरण करणं म्हणजेच नामस्मरण. आणि ते जर आपण केलं तर नक्कीच आपलं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आज इथे आलात, तुम्हाला सर्वांना सुख शांती समाधान लाभो ही सद्गुरूचरणी प्रार्थना. राजा